स्वागत आहे मित्रांनो तुमचं सोलर एक्सपर्ट किशोर या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जात आहोत मखमालाबाद नाका परिसरामध्ये किरण दत्तात्रय वराडे यांना सोलर बसवण्यासाठी। यांचं जुनं सोलर होतं, ते जुनं सोलर फार प्रमाणात लिकेज होतं, त्यामुळे आपण त्यांना नवीन सोलर बसवण्याचा सल्ला दिला होता आणि त्यांनी तो मान्य देखील केलेला आहे। तर आपली सोलरची गाडी ही साईटवर जाऊन पोहोचलेली आहे। तर चला मग आपण करूया सुरुवात आणि जाऊन बघूया सिस्टम। तर बघा मित्रांनो, फायनली आपण मखमालाबाद नाक्यावर मधुबन कॉलनीमध्ये म्हणजेच पंचवटी नाशिकमध्ये किरण दत्तात्रय वराडे यांचं आपण सोलर प्रॉपर अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे। आपण इनलेट देखील प्रॉपर अशा पद्धतीने जोडलेला आहे। नॉन रिटर्न वॉल, युनियन जे काही सोलरसाठी आवश्यक आहे ते, तसेच आपला आउटलेट देखील प्रॉपर अशा पद्धतीने केलेला आहे। आपण त्याला एअर पाईप हा टाकीपेक्षा उंच लागतो, तर बाजूलाच आपली टाकी, तर टाकीपेक्षा आपण उंच दिलेला आहे। प्रॉपर अशा पद्धतीने इनलेटला खाली कॉक देखील दिलेला आहे। त्याचं ओव्हरफ्लोचं जे पाणी ते देखील आपण प्रॉपर अशा पद्धतीने टाकीमध्ये पाडलेलं आहे। कामामध्ये आपण कुठल्याही प्रकारे हलगर्जीपणा नाही केला, प्रॉपर अशा पद्धतीने काम केलं। त्याचबरोबर तुम्ही बघू शकताय आपली ट्यूब एक देखील पंक्चर नाहीये किंवा फुटलेली नाहीये। ज्या वेळेला व्यक्ती नवीन सोलर बसवत असती तेव्हा त्यांना माहित नसतं, कधी कधी पंक्चर ट्यूब देखील बसवून दिल्या जाती। तर आपल्या ट्यूबा सर्व प्रॉपर अशा पद्धतीने आपण फिटिंग केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या कंपनीचं नाव तुम्हाला ट्यूब मध्ये देखील दिसत असेल। या एक नाही तर सर्व ट्यूब मध्ये आपल्या कंपनीचं नाव आहे। आपल्या डस्टिंग वर देखील कंपनीचं नाव आहे। आपण ज्या कंपनीचं कस्टमरला सांगतो ती कंपनी कोणत्याही प्रकारे फ्रॉड नसते। बघा डस्टिंग वर देखील नाव आहे। त्याचबरोबर खाली जे स्टॉपर आहे त्या स्टॉपर वर देखील कंपनीचं नाव आणि लोगो आहे। प्रॉपर अशा पद्धतीने आपण काम करतो। तसेच साहेब देखील थोडं बोलतील आपल्या कामाबद्दल।
किशोर रणछोडे साहेबांनी आपलं जुनं सोलर देऊन रेड रेंजचं नवीन सोलर बसवलं. त्यांचं अतिशय उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे काम आहे. मी पण सोलरला रेड रेंजचे वापरले. तुम्ही पण वापरा. बघा मित्रांनो, या पद्धतीने आपल्या कामाची स्तुती केल्या जाते. तुम्हाला देखील नवीन सोलर बसवायचे असते, तर आजच संपर्क साधा. नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. धन्यवाद.